हॅलो एव्हरीवन. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मायक्रोसॉफ्ट वर्डच्या रिलेटेड असणारे काही पॉईंट्स पाहणार आहोत, जे की MSCITच्या एक्झाममध्ये म्हटलं तरी अशा पद्धतीचे काही क्वेश्चन्स विचारले जातात की त्याचं ॲन्सर नक्की कोणत्या ऑप्शनमध्ये आपल्याला मिळते हे पटकन लक्षात येत नाही. सो असे काही हिडन पॉईंट्स आहेत, ते आज आपण या आपल्या आजच्या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत. सो MSCITच्या एक्झाममध्ये किंवा इतरही डॉक्युमेंट आपण ज्यावेळेला फॉर्मॅट करतो रेग्युलर किंवा नॉर्मल, तर त्याही वेळेला आपल्याला जर आपलं डॉक्युमेंट फॉर्मॅट करायचं असेल तर वेगवेगळे असे ॲडव्हान्स ऑप्शन्स किंवा सिम्पल असणारे ऑप्शन्स पण ते नक्की कुठे अवेलेबल असतात, कोणत्या ऑप्शनमध्ये कोणत्या टॅबमध्ये असतात हे आपल्याला सांगताना अडचण येऊ नये म्हणून मी आजचा व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे. तर यामध्ये आता हे एक डॉक्युमेंट आहे तुमच्यासमोर. आता या डॉक्युमेंटमध्ये जर असा क्वेश्चन विचारला की दिलेल्या डॉक्युमेंटमधील सेकंड पॅरेग्राफला डबल स्ट्राईक थ्रू ऑप्शन अप्लाय करा. डबल स्ट्राईक थ्रू. मग अशा वेळेला काय होतं की आपण विचारात पडतो की नक्की डबल स्ट्राईक थ्रू ऑप्शन कुठे आहे बरं. ते इथे तुमच्यासमोर हा होम टॅब आहे आणि या होम टॅबमध्ये इथे तुम्हाला फक्त हा स्ट्राईक थ्रू नावाचा ऑप्शन दिसतोय. परंतु आता डबल स्ट्राईक थ्रू ऑप्शन कुठे आहे, मग हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. म्हणजे MSCITच्या एक्झाममध्ये जरी असा क्वेश्चन विचारला तरीही तुम्ही विदिन अ सेकंडमध्ये तुम्ही त्याचं ॲन्सर सॉल्व्ह करू शकता. त्याचं प्रॅक्टिकल तुम्ही कंप्लीट करू शकता. सो आता त्या स्टेप्स आहेत होम टॅबमधील या फॉन्ट ग्रुपमध्ये. बरं, इथं तुम्हाला समोर डबल स्ट्राईक थ्रू नावाचा ऑप्शन दिसत नाही आहे. अशा वेळेला या फॉन्ट ग्रुपमध्ये इथे या कॉर्नरमध्ये जो हा ॲरो आहे याला म्हणतात डायग्नोनल ॲरो. डायग्नोनल ॲरो, या डायग्नोनल ॲरोवरती तुम्ही क्लिक करायचं आहे आणि त्यावेळेला हा फॉन्ट डायलॉग बॉक्स आपल्यासमोर डिस्प्ले होईल. आता यामध्ये तुम्हाला इफेक्ट्स जे आहेत ते इथे तुम्हाला दिसत आहेत. स्ट्राईक थ्रू आहे, डबल स्ट्राईक थ्रू आहे, सुपरस्क्रिप्ट, सबस्क्रिप्ट, स्मॉल कॅप, ऑल कॅप्स आणि हिडन. मग यामध्ये आपला क्वेश्चन होता डबल स्ट्राईक थ्रू. काय होता? डबल स्ट्राईक थ्रू. सो त्याची स्टेप्स अशा आहेत की फर्स्ट तुम्हाला कोणत्या सेंटेन्सला तो इफेक्ट अप्लाय करायचा आहे ते सेंटेन्स फर्स्ट तुम्ही सिलेक्ट करून घ्या. फर्स्ट काय करावं लागेल, तुम्हाला सेंटेन्स सिलेक्ट करावं लागेल आणि त्याच्यानंतर या फॉन्ट ग्रुपमध्ये या कॉर्नरवरती हा जो डायग्नोनल ॲरो आहे याच्यावरती क्लिक करायचा आहे आणि त्याच्यानंतर हा फॉन्ट डायलॉग बॉक्स ओपन होईल आणि त्यामध्ये इफेक्ट नावाचे जे ऑप्शन्स आहेत यामध्ये डबल स्ट्राईक थ्रू नावाचा ऑप्शन आहे, त्याच्यावरती तो चेकबॉक्स आहे तो तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि नंतर ओके या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला डबल स्ट्राईक थ्रू हा इफेक्ट त्या टेक्स्टला अप्लाय झालेला दिसून येईल. आलं लक्षात? डबल स्ट्राईक थ्रू हा ऑप्शन कुठे आहे, तर या होम टॅबमध्ये असणाऱ्या या फॉन्ट ग्रुपच्या या डायग्नोनल ॲरोवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला डबल स्ट्राईक थ्रू नावाचा ऑप्शन दिसेल. आणि हा जर तुम्हाला डिसॲपियर पण करायचा असेल किंवा कॅन्सल करायचा असेल तरीही सेम स्टेप्सप्रमाणे फक्त हा जो चेकबॉक्स आपण क्लिक केलेला आहे, सिलेक्ट केलेला आहे, तो फक्त क्लिक करायचा, कॅन्सल करायचा आणि ओके या ऑप्शनवरती क्लिक केल्याबरोबर स्ट्राईक थ्रू नावाचा ऑप्शन जो आहे तो इफेक्ट कॅन्सल करता येईल. आता आपण हे पाहिलं इफेक्ट्स. टेक्स्टला आपण वेगवेगळे इफेक्ट्स कशा पद्धतीने देऊ शकतो त्याच्यातील असणारा डबल स्ट्राईक थ्रू नावाचा ऑप्शन. आता अजूनही एक क्वेश्चन विचारला जातो, त्यामध्ये असा ऑप्शन असतो की दिलेला पॅराग्राफमधील लाईन स्पेसिंग आहे ते डबल करा किंवा मल्टिपल करा. मग आता लाईन स्पेसिंग हा ऑप्शन कोणत्या टॅबमध्ये आहे बरं? येस, पॅराग्राफ या ग्रुपमध्ये, होम टॅबमधील या पॅराग्राफ ग्रुपमध्ये इथे हा तुम्हाला लाईन स्पेसिंगचा ऑप्शन दिसतोय. पण इथे तुम्हाला डबल किंवा मल्टिपल असा ऑप्शन दिसतोय का? नाही दिसत. मग डबल किंवा मल्टिपल लाईन स्पेसिंग हा ऑप्शन कुठे आहे? तर सेम फर्स्ट तुम्हाला काय करायचं आहे, तर कोणत्या पॅराग्राफमधील किंवा सेंटेन्समधील लाईन स्पेसिंग तुम्हाला चेंज करायला सांगितलेलं आहे ती लाईन किंवा ते सेंटेन्स तुम्हाला फर्स्ट सिलेक्ट करावं लागेल. फॉर एक्झाम्पल मी हे 2 सेंटेन्सेस सिलेक्ट करते. आता हे 2 सेंटेन्सेस सिलेक्ट केल्यानंतर जो काही प्रश्न विचारलेला आहे तो आहे डबल लाईन स्पेसिंग. मग हा ऑप्शन आहे
होम टॅबमधील या पॅराग्राफ ग्रुपमध्ये हा जो डायग्नोनल ॲरो आहे या ॲरोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ज्यावेळेला तुम्ही त्या ॲरोवरती क्लिक कराल इथे तुम्हाला हा पॅराग्राफ डायलॉग बॉक्स ओपन होईल. आता यामध्ये तुम्हाला इथे दिसून येईल लाईन स्पेसिंग हा ऑप्शन आहे. लाईन स्पेसिंग, या लाईन स्पेसिंगच्या अंडर इथे हा जो ॲरो आहे डाऊन ॲरो याच्यावरती क्लिक करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला काय होईल यामध्ये सिंगल किंवा लाईन, 1.5 लाईन्स, त्याच्यानंतर डबल, त्याच्यानंतर ॲटलिस्ट, एक्झॅक्टली आणि मल्टिपल हे ऑप्शन्स आहेत. सिंगल, 1.5, डबल, ॲटलिस्ट, एक्झॅक्टली आणि मल्टिपल. मग तुम्हाला कोणता इफेक्ट अप्लाय करायचा आहे तर डबल. सो या लिस्टमधून तुम्हाला हा डबल ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर ओके या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. कळालं? अशा पद्धतीने लाईनमधील सेंटेन्समधील जे स्पेस आहे तो डबल हा ऑप्शन आपण सिलेक्ट केल्यामुळे त्याचं जे स्पेसिंग आहे ते डबलमध्ये कन्वर्ट होईल. सेम वे तुम्हाला जर ते मल्टिपल करायचं असेल तर त्या होम टॅबमधील पॅराग्राफ ग्रुपच्या डायग्नोनल ॲरोवरती क्लिक केल्यानंतर हा लाईन स्पेसिंग नावाचा ऑप्शन येईल. यामध्ये तुम्हाला या डाऊन ॲरोवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर मल्टिपल किंवा एक्झॅक्टली, आपण एक्झॅक्टली पाहूयात. एक्झॅक्टलीवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ओके या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि एक्झॅक्टली म्हटल्यानंतर तुमचं सेंटेन्स म्हणजे त्यामध्ये असणारं जे लाईन स्पेसिंग आहे ते अशा पद्धतीनं चेंज झालेलं तुम्हाला दिसून येईल. ओके, अशा पद्धतीनं चेंज झालेलं दिसून येईल. आता आपण पुन्हा त्याचं काय करूयात, लाईन स्पेसिंग चेंज करूयात. आता मी होम टॅबमध्ये जाऊन या पॅराग्राफ ग्रुपमध्ये हा जो डायग्नोनल ॲरो आहे या ॲरोवरती क्लिक करते. त्या ॲरोवरती क्लिक केल्याबरोबर हा पॅराग्राफ डायलॉग बॉक्स ओपन होईल आणि इथे जो लाईन स्पेसिंग ऑप्शन आहे तिथून मी एक्झॅक्टलीच्या ऐवजी आता मी डबल हा ऑप्शन सिलेक्ट करते किंवा 1.5 लाईन्स आणि ओके या ऑप्शनवरती क्लिक करते. त्याचबरोबर काय होईल, सेंटेन्समध्ये असणारं जे स्पेसिंग आहे लाईन स्पेस ती आपल्याला चेंज झालेली दिसून येईल. अशा पद्धतीने MSCITच्या एक्झाममध्ये 100% विचारले जाणारे क्वेश्चन्स आहेत जे की तुम्ही कशा पद्धतीनं लाईन स्पेसिंग कशा पद्धतीने चेंज करू शकता, डबल, मल्टिपल, एक्झॅक्टली, किंवा तुम्हाला टेक्स्टला जर इफेक्ट द्यायचा असेल तर तो स्ट्राईक थ्रू असेल तर तुम्ही नॉर्मली इथून या होम टॅबच्या फॉन्ट ग्रुपमध्ये असणारा हा जो स्ट्राईक थ्रू नावाचा ऑप्शन आहे इथून तुम्ही तो स्ट्राईक थ्रू नावाचा इफेक्ट अप्लाय करू शकता. परंतु जर त्यांनी तुम्हाला डबल स्ट्राईक थ्रू असा जर ऑप्शन दिला क्वेश्चनमध्ये तर गोंधळून न जाता डिरेक्टली तुम्हाला काय करायचं आहे, ते सेंटेन्स अगोदर सिलेक्ट करा. त्याच्यानंतर होम टॅबमधून या फॉन्ट ग्रुपमध्ये हा जो डायग्नोनल ॲरो आहे कॉर्नरवरती यावरती क्लिक करा आणि त्यामधून इथे जो इफेक्ट नावाचा ऑप्शन आहे या इफेक्ट नावाच्या ऑप्शनमधून तुम्हाला डबल स्ट्राईक थ्रू हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि ओके या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याबरोबर काय होईल, तुम्ही जो वर्ड किंवा जे सेंटेन्स तुम्ही सिलेक्ट केलेला आहे त्याला डबल स्ट्राईक थ्रू हा टेक्स्ट इफेक्ट अप्लाय झालेला आपल्याला दिसून येईल. सो हे सेम प्रॅक्टिकल तुम्ही घरी करून पहा, म्हणजे प्रॅक्टिस केल्यानंतर तुमच्या स्टेप्स प्रॉपर लक्षात येतील आणि एक्झामच्या वेळेला कसाही क्वेश्चन विचारला तरी तुम्हाला अगदी इझिली त्याचं प्रॅक्टिकल सोडवता येईल. सो हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या थ्रू नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त स्टुडंट्सपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. थँक्यू.